ये देश का सबसे बड़ा फेल्यूर है। अगर देश की एक सबसे बड़ी एग्ज़ाम नीट, ये सरकार, उनके मंत्री, उनकी सिस्टम ठीक तरह से नहीं ले पा रही है, पेपर लीक हो रहे हैं। आपने देखा होगा महाराष्ट्र में, मराठवाड़ा में एक नीट के स्टूडेंट ने आत्महत्या कर ली निराशा में। बच्चे डिप्रेशन में गए हैं। और ये नीट पेपर लीक का जो अड्डा है, सेंटर है, वो महाराष्ट्र है, लातूर है। तो मेरी ये बात मैं कल भी कहा कि राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्या उनकी कोई जिम्मेदारी नहीं बनती? इतने बड़े नेता है, इतनी सरकारें बनाई, इतने आमदार खरीदे, इतने एमपीज खरीदे, उनके हाथ में इतनी बड़ी यंत्रणा है, इंटेलिजेंस है, पुलिस है, सीआईडी है, ईडी है, सीबीआई है, लेकिन इतने सालों से उनके नाक के नीचे नीट पेपर लीक का कांड चल रहा था और पूरे देश में महाराष्ट्र की बदनामी हुई है। और अब आर्मी को बुलाया है एग्जाम लेने के लिए। आर्मी क्या क्या करेगी? आर्मी बॉर्डर पर काम करेगी, आर्मी ऑपरेशन सिंदूर करेगी, आर्मी टेररिज्म के खिलाफ लड़ेगी। हाँ, जब बाढ़ आती है, कोई संकट आता है नेचुरल, तो वहाँ काम करेगी। अब एक नई जिम्मेदारी उनके ऊपर आ गई कि एग्ज़ाम ले लो भाई, एग्ज़ाम ले लो, चुनाव ले लो। क्या ये आर्मी का काम है? ये फेलियर ऑफ सिस्टम गवर्नमेंट है, गवर्नेंस है। अब मैंने पढ़ा कि प्रधानमंत्री खुद ध्यान देंगे। उसका मतलब क्या है? अब प्रधानमंत्री एग्ज़ाम सेंटर पर जाकर बैठेंगे, हेडमास्टर। महाराष्ट्र इतने बड़े पेपर लीक का सेंटर कैसा बना, अड्डा कैसा बना, उसकी जांच होनी चाहिए। मैं बार बार कह रहा हूँ, ये सब लोग बीजेपी से संबंधित लोग हैं, सभी लोग। आप किसी का भी नाम लीजिए, मैं आप उनकी आरएसएस और बीजेपी की हिस्ट्री बता दूंगा। चाहे कुलकर्णी हो, चाहे मोटेगांवकर हो, चाहे मनीष मांढरे हो, चाहे हवलदार हो, चाहे वो चेतन शाह, तेजस शाह हो, ये सभी लोग बीजेपी और आरएसएस के समर्थक और कार्यकर्ता और सपोर्टर रहे हैं। सर, सुप्रीम कोर्ट में इस मामले को लेकर सुनवाई भी होने वाली है। अरे सुप्रीम कोर्ट की बात छोड़ दीजिए, सुप्रीम कोर्ट में कुछ नहीं होता। जो सरकार बताएगी उनको वही निर्णय आ जाएगा। सर, ये पूर्व सीएम सिद्धारमैया ने जो है कल इस्तीफा दे दिया मुख्यमंत्री पद से। आज जो है राहुल गांधी से दिल्ली में मुलाकात करेंगे, राज्यसभा के लिए भी उन्होंने मना कर दिया है। देखिए ये कांग्रेस पार्टी की एक इंटरनल व्यवस्था है, लेकिन मेरा आदर जो है सिद्धरामैया जी के प्रति वो बढ़ गया है। इतनी स्मूथ तरीके से कभी कोई सत्तांतर नहीं होता किसी राज्य में, कोई अपना पद नहीं छोड़ता। हाँ, जो इतने सीजन लीडर है, वहाँ के एक लोक नेता है सिद्धरामैया जी। हाँ, लेकिन कांग्रेस पार्टी, उनके पार्टी ने आदेश दिया और पद छोड़ा। ये बहुत कम बार मैंने देखा है देश की राजनीति में। इसलिए मेरा जो आदर है सिद्धरामैया जी के प्रति वो बहुत बढ़ गया है। सर, क्या लगता है कांग्रेस में सिद्धरामैया ने दिल्ली में जाने से तो मना कर दिया है, लेकिन क्या आला हाईकमान की पोस्ट संभालेंगे या फिर उनके पास? नहीं, बात वो मैंने कह सकता हूँ, लेकिन कुछ लोगों की एक मानसिकता होती है कि राज्य में काम करें। दिल्ली उनको ज़्यादा पसंद नहीं आती राष्ट्रीय राजनीति। मेरे हिसाब से सिद्धरामैया जमीन से जुड़े हुआ नेता है, कर्नाटक के बहुत बड़े नेता है। जैसे महाराष्ट्र में हमारे वसंतदादा पाटिल थे, वसंतराव नाईक थे, ये लोग महाराष्ट्र में काम करना ज़्यादा पसंद करते थे। उसी तरह से सिद्धरामैया भी बहुत बड़े लोक नेता है। वो अपने राज्य में काम करना चाहते हैं, उनको दिल्ली की हवा पसंद नहीं है, तो उनकी मर्जी। हाँ, बोला। राहुल साहेब, आतापर्यंत सैन्याची जबाबदारी ही देशाच्या सीमांचं संरक्षण करणं ही होती, पण आता एक नवी जबाबदारी येऊन पार पडते। नीटच्या परीक्षांचे पेपर
हे वायुदलामार्फत परीक्षा केंद्रावर पोहोचवले जातात. जो सगळा घोळ गेले 2 आठवडे देश पाहतोय, नीटचा जो घोळ आहे, लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला आहे. अनेकांनी नैराश्यपोटी आत्महत्या केलेली आहे. कालच मराठवाड्यामध्ये एका तरुणानं आत्महत्या केली, नीटच्या विद्यार्थ्यानं. महाराष्ट्रातले नव्हे देशातले असंख्य विद्यार्थी ज्याने नीटची परीक्षा दिली आणि देणार होते, त्यांच्यामध्ये डिप्रेशनची एक भावना निर्माण झालेली आहे. त्यांचं मानसिक संतुलन खराब झालेलं आहे. त्यांना आपल्या भविष्याची चिंता वाटते आणि याला सर्वस्वी जबाबदार देशाचे पंतप्रधान, देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस आहेत. नीट पेपर फुटीचा जो अड्डा आहे, जसा दहशतवाद्यांचा हल्ला असतो, अड्डा असतो बालकोटला वगैरे, तिथे मग तुम्ही अटॅक केलात, काय कुठला अटॅक केला, सर्जिकल, तसे अड्डे पेपर लीकवाल्यांचे, नीटचे, केंद्रीय परीक्षांचे हे महाराष्ट्रात असावेत. आणि सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मुख्यमंत्री असताना, ज्यांना सर्व काही क्षणात कळतं आणि जे क्षणात निर्णय घेतात, ज्यांच्याकडे मिनटाची माहिती येत असते, त्यांचं गुप्तचर खातं फार मोठं आहे. ते काय फक्त विरोधी पक्षांच्या लोकांवर पाळत ठेवण्यासाठी, त्यांचे फोन टॅप करण्यासाठी. मराठवाड्यामध्ये सगळ्यात मोठा अड्डा आहे. आणि ही नाचक्की महाराष्ट्रामुळे देशावरती आली, याची जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्र्यांनी घेणं गरजेचं आहे. त्यांनी समोरून सांगायला पाहिजे, हो मी जबाबदार आहे. जसं काल केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी जबाबदारी घेतली आहे, ठीक आहे, त्यांचा राजीनामा आम्ही मागतो आहोत. पण महाराष्ट्रामध्ये हे पेपर लीकचं सगळ्यात मोठं केंद्र आहे. आणि जे लोक पकडले आतापर्यंत 8 महाराष्ट्रातून प्रमुख, हे सगळे भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत. नीटचे प्रमुख कोण आहेत? प्रदीप जोशी. कोण आहेत? RSSचे कडवट समर्थक आहेत. त्यांचा रेकॉर्ड पहा. प्रदीप जोशी महाराष्ट्रातले आहेत माझ्या माहितीप्रमाणे. आणि सगळ्यात भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवारातल्या अत्यंत जवळच्या असल्याशिवाय त्यांना नीटच्या प्रमुखपदी नेमलंच जाऊ शकत नाही. हे सगळे पेपर सेट करणारे कोण आहेत? हे भाजपशी संबंधित लोक आहेत. त्याच्यामुळे पेपर लीक करणारे पण तेच लोक आहेत. याची जबाबदारी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलं पाहिजे. या देशातली एक परीक्षा तुम्ही घेऊ शकत नाही. एक परीक्षा तुम्ही काय देशाचं रक्षण करणार आणि नवीन पिढीचं भविष्य घडवणार, तरुण पिढीचं? तुम्हाला आर्मी आणावी लागते परीक्षा घ्यायला. आर्मीने काय काय काम करायचं? आत्ताच मी भारतीय सीमांचा दौरा केला केंद्रातर्फे. आर्मी तिथे 20,000 फूट पहाडावरती बसलेली आहे. ते काम करतायत. पाकिस्तान सीमेवरती आहेत, भूतान सीमेवरती आहेत, चीनच्या सीमेवर आहेत. आता काय त्यांना तुम्ही मागे बोलवून सगळ्यांना सीमा सोडून या, परीक्षा घ्यायच्या आहेत. हेडमास्टर मोदींचा आदेश आहे, डिफेन्स मिनिस्टरचा आदेश आहे. त्यांना तुम्ही परीक्षा घ्यायला लावणार? त्यांचं ते तुम्ही ते सेंट्रल रिझर्व्ह फोर्स, पॅरामिलिटरी फोर्स हे मतदानात येणार, मतदान पेट्यांचं रक्षण करणार. आता परीक्षा पेपर याच्यावर काम करणार. ही या देशावरती आलेली नामुष्की आहे, अपयश आहे. हे केंद्र आणि राज्य सरकारचं पूर्णपणे अपयश आहे. त्यांनी अपयश आधी स्वीकारलं पाहिजे. रावसाहेब, इंधन तुटवड्यामुळे एका गरोदर महिलेला ॲम्ब्युलन्स नाकारली आणि एका बाळाचा हकनाक बळी गेलेला आहे. ज्या राज्यात ते घडलं आहे ते राज्य कोणतं? राज्य सांगा मला. जर ते महाराष्ट्र असेल तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा महाराष्ट्र सरकारवर दाखल झाला पाहिजे. कारण सगळं काही अलबेल आहे, लोकांनी चिंता करू नये. हे कोण सांगत होतं कालपर्यंत? या राज्याचे मुख्यमंत्री सांगतायत, या देशाचे प्रधानमंत्री सांगत होते, पश्चिम बंगालच्या निवडणुकांचे निकाल लागेपर्यंत सांगत होते. मग आता अशा प्रकारे माणसांचे मृत्यू व्हायला लागले, मुलांचे मृत्यू व्हायला लागले. हा सदोष मनुष्यवध आहे, हा सरकार करत आहे. जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलनाला बसले. माझ्याकडे माहिती नाही आहे. रावसाहेब, आणखी एक विषय आहे की आतापर्यंत एनसीपी अजित पवार पक्षात तटकरे पटेल यांच्यापर्यंत वाद पोहोचला होता, पण आता भुजबळांपर्यंत हा वाद पोहोचलाय. असं म्हटलं जातंय की पार्थ पवारांनी भुजबळांना
एक विशिष्ट ठेकेदाराला काम द्या या संदर्भात सूचना दिल्या, बघा त्या मानल्या गेल्या नाहीत भुजबळांकडून. त्यांना त्याच्यामध्ये वाद झाला आणि त्यांनी असं म्हटलं की जेव्हा शरद पवार अजित पवार होते तेव्हा कधी अशा गोष्टी घडत नव्हत्या आणि आज त्यांच्या काळात घडत आहेत. मी काल काय तुम्हाला सांगितलं, हा पक्ष राहणार नाही आहे. हा जो पक्ष आहे अजित पवारांनी स्थापन केलेला, हा पक्ष भविष्यात राहत नाही. आता भुजबळ, प्रफुल्ल पटेल, तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे ही जी चौकडी आहे ती आता पश्चाताप दग्ध असतील की झक मारली आणि अजित पवारांना शरद पवारांपासून तोडून त्यांचं डोकं फिरवून आम्ही भाजपच्या वळचणीला बांधलं. ही त्यांना आता पश्चाताप नक्की होत असणार या सगळ्यांना. आता आमचं काम काय आहे, जे घडतंय ते पाहत राहावं आणि जे जे घडते ते घडू द्यावं, हे आमचं राजकीय काम आहे. रावसाहेब, एकनाथ शिंदेनी मवियाला टोला लगावलाय. ते म्हणतात की मविया 17 जागा लढतील पण त्या जागा आम्ही जिंकणार. हो मग ठीक आहे ना, याच्यात नवीन काय आहे? तुमची ताकद आहे, तुमचे लोक निवडून आलेले आहेत, तुम्ही जिंकणार आहात. महाविकास आघाडीची स्ट्रॅटेजी सुरू आहे, कारण ज्या प्रकारे काही भागात स्ट्रॅटेजी असण्यासाठी तेवढं मतदान असावं लागतं ना लोकप्रतिनिधींचं. ते आमच्याकडे नाही आहे. काही एक विशिष्ट भाग सोडला तर तेवढं मतदान आमच्याकडे नाही आहे. आता नाशिक आहे, नांदेड, हिंगोली, परभणी आहे, सातारा आहे, अशा काही ठिकाणी लढण्यासंदर्भात आमच्या चर्चा एकमेकांशी सुरू आहे. पण दुर्दैवानं अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघामध्ये आमच्याकडे तेवढं पुरेसं म्हणण्यापेक्षा खूपच कमी असं मतदान असल्यामुळे त्या जागांमध्ये का लक्ष घालायचं अशी आमच्याकडे चर्चा झाली. पण हे 4-5 जे मतदारसंघ आहेत मला मी सांगितले, त्याच्यावरती कोणी काय लढावं, कसं लढावं याच्यावर चर्चा सुरू आहे. महायुतीमध्ये भांडण चालू आहे, त्याचा फायदा घेण्याचा काही प्रयत्न आहे का? नाही. अनेक ठिकाणी त्यांच्या भांडणाचे आम्हाला फायदा होणार नाही, इतकी आमच्या जागा कमी आहे. तेच आहे राऊत साहेब, तुम्ही म्हणतात संख्याबळ नाहीये, अशा वेळेस स्ट्रॅटेजीचा काय भाग. पण काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या ज्या बैठका होत्या त्यात असं म्हटलं जातं की 17च्या 17 जागा आम्ही लढवणार आहोत. संख्याबळ नसताना बघा, लढवू द्या त्यांना जागा, त्यांना खुमखुमी आहे, नाही, त्यात तुम्ही आहात, शिवसेना, लढू द्या ना. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षही आहे. लढू द्या की. आता शेवटच्या दिवशी तुम्हाला कळेल. आता आमच्या तसं चाललंय की कोकणची जागा लढावी, हा. त्याच्यावरती आज निर्णय होईल. काही ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की बिनविरोध निवडणूक होऊ द्यायची नाही, आपण निवडणूक लढूया, त्याचाही विचार सुरू आहे. आणि त्याच्यावरती माननीय उद्धव ठाकरे असतील किंवा सुप्रिया सुळे असतील किंवा हर्षवर्धन सकपालजी असतील, ह्याच्यामध्ये आमच्या चर्चा सुरू आहेत. आज उद्याकडे त्याचा निकाल लागेल. तुम्हाला काय वाटतं किती जागा लढल्या पाहिजेत? नाही, मला काही वाटत नाही. मला असं वाटतं की पुढल्या निवडणुकीची तयारी करून आपल्याला आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन पुढली विधानसभा, लोकसभा आणि त्यानंतरच्या स्थानिक स्वराज्य संस्था याच्यासाठी आम्हाला आतापासून काम केलं पाहिजे, हे मला वाटतं. राऊत साहेब, एक दिल्लीहून बातमी आहे की असं कळते आहे की 6 जूनला इंडिया आघाडीची बैठक होते आहे आणि यासाठी ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेतला आहे आणि शक्यता आहे की महाविकास आघाडीतले सगळेच प्रमुख नेते दिल्लीत या बघा, अशी बैठक व्हावी अशी आमची सगळ्यांची इच्छा अनेक दिवसापासून आहे. आणि अशा बैठकीमध्ये आतापर्यंत ममता बॅनर्जींची आडकाठी असायची, हे खरं आहे. आता पश्चिम बंगालचे निकाल लागल्यावर सगळ्यात आधी इंडिया आघाडीची घोषणा मजबूत करण्याची ही ममता बॅनर्जी यांनी केली, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. त्यांना साक्षात्कार झाला, त्यासाठी पश्चिम बंगालचा पराभव त्यांना सहन करावा लागला. आम्ही एकत्र असायला पाहिजे असं त्यांना वाटतं आहे. आम्ही पहिल्यापासूनच एकत्र आहोत आणि जे जे घटक आहेत ज्यांना या देशातल्या लोकशाहीसाठी लढायचं आहे, संविधान वाचवण्यासाठी लढायचं आहे, त्या प्रत्येकानं इंडिया ब्लॉकमध्ये येणं गरजेचं आहे. सर, यूनियन मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान का नीट पेपर लीक केस पर कहना है कि इस लीक पेपर इरेगुलरिटीज में कोई भी शामिल नहीं है और ये बहुत अनफॉर्चुनेट है और इस पर जो है हम प्रॉमिस करते हैं हम स्ट्रिक्ट एक्शन लेंगे. कोई शामिल नहीं है तो पेपर लीक कैसे हो गए? हाँ, इस कांड में अगर कोई शामिल नहीं है तो पेपर लीक कैसे हो गए? अगर ऐसी घटना वो बोलते हुई नहीं है तो सीबीआई के पास जिम्मेदारी क्यों दी जांच की? और सीबीआई ने महाराष्ट्र और जयपुर में इतने लोगों को अरेस्ट क्यों किया? सीबीआई ने
और जो स्टैंडिंग कमेटी ऑफ HRD है उसने नीट के चेयरमैन को समन्स क्यों भेजा, उस बारे में भी प्रधान साहब को हमारे क्लैरिफिकेशन देना होगा। सबसे ज़्यादा लोग तो महाराष्ट्र में अरेस्ट हो गए। हाँ, पैसे की लेन देन में कैसे पेपर बिक गए ये CBI ने बताया है। क्या ये हमारे देश के एजुकेशन मिनिस्टर को पता नहीं क्या चल रहा है देश में? फिर आर्मी को क्यों बुला रहे हो आप एग्ज़ाम लेने के लिए, मिस्टर प्रधान जी? चलो, थैंक यू। सर, इंडिया आघाड़ी की बैठक है, उस पर क्या कहना चाहेंगे? इंडिया आघाड़ी की बैठक होती है तो हम जाएंगे, लेकिन अब तक कोई हमारे पास पूरी जानकारी नहीं है, ना इन्विटेशन है।